नमस्कार, मी कानिफनाथ तारी. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. चोरला घाटात टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हल्स कर्नाटकातून येत होती गोव्यात. अपघातात एकाचं निधन, अन्य 13 जण जखमी. जखमींवर साक्री सरकारी इस्पितळात उपचार सुरू. मायकल लोबो दिगंबर कामतांच्या विरोधातील अपात्रता याचिकेची पहिली सुनावणी संपन्न. लोबो आणि कामतांच्या वतीनं ॲडव्होकेट पराग राव यांनी मांडली बाजू. विषयाचा अभ्यास करण्यासाठी लोबो आणि कामतांना 30 दिवसांची वेळ. आमदारांऐवजी गाडीवर विधानसभेचे स्टिकर लावल्यास होणार कारवाई. सभापती रमेश तवडकरांचा आक्रमक पवित्रा. स्टिकर लावलेल्यांची होणार चौकशी. हा विषय बीएससीच्या बैठकीत मांडणार. सभापती तवडकरांचे विधान. ॲडव्होकेट गजानन सावंत मारहाण प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फत होणार चौकशी. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे करणार चौकशी. 6 आठवड्यात देणार चौकशीचा अहवाल. आणि कुळे चोरांचा सुळसुळाट. चोरांनी फोडली कुळे बाजारातील 5 दुकानं. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. रोख रकमेसह दुकानातील वस्तू लंपास. चोरला घाटात टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचं निधन तर 13 जण जखमी झालेत. नेमका कसा झाला हा अपघात पाहूयात. चोरला घाटात टेम्पो ट्रॅव्हलर्सचा भीषण अपघात. कर्नाटकमधून टेम्पो ट्रॅव्हलर येत होती गोव्यात. सेल्फ ॲक्सिडेंटमध्ये एकाचा मृत्यू, 13 जण जखमी. नमस्कार. राज्यात अपघातांचं सत्र जे आहे ते वाढत आहे. दिवसेंदिवस अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि भीषण अपघात होत आहेत. एकंदरीत जर काल परवा वास्को एक मोठा अपघात झाला, यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याच्यानंतर आता आज एक मोठी अपडेट येते, ती म्हणजे चोरला घाट. चोरला घाट येथे एक अपघात झाल्यानं एक मोठा भीषण अपघात झाला. यात कर्नाटकमधून गोव्यात येणारे पर्यटक ट्रॅव्हलर या गाडीचा स्वयं अपघात झाल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जखमी झाले आहेत. याविषयी सविस्तर माहिती देतात आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने. तर त्याने नेमकं काय आहे आणि कसं झालं हा अपघात? आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे चोरला घाटात आज एक भीषण अपघात घडलेला आहे. दुर्दैवानं टेम्पो ट्रॅव्हलर, पॅसेंजर टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ती कर्नाटकमधून गोव्यात येत होती आणि गोव्याच्या दिशेनं ती येत असताना चोरला घाट त्यांनी जवळजवळ जो होता तो क्रॉस केला होता. पण चोरला घाट कर्नाटकची बॉर्डर सीमा ओलांडून ते गोव्याच्या सीमेवर पोचले होते आणि ते खाली उतरत येत होते केरी आणि पुढे येताना त्यांचा सेल्फ ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवानं एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर साधारण 13 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. एकंदर जर बघितलं आम्ही आत्ता काही वेळापूर्वी ही बातमी जी आहे ती ब्रेक केली होती. त्यानंतर आम्ही आता व्हिज्युअल्स देखील बघितले, अपघात घटनास्थळी बघितले, काय घडलं ते बघितले. आमचे प्रतिनिधी देविदास गावकर हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्याकडनं देखील आम्हाला अधिकची माहिती जी आहे ती मिळाली होती.
एकंदर जर बघितलं तर खूप दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. एकाचा मृत्यू झालेला आहे, 13 जण जखमी झालेले आहेत आणि ह्यात एका लहानग्या मुलाचा देखील समावेश आहे. या जखमींवर साखळी सरकारी हॉस्पिटल जे आहे PHC तिथं उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर चोरला घाटात अपघातांचं सत्र हे गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे ते सुरू आहे, पण आत्ता हा एक भीषण अपघात जो आहे तो घडलेला आहे आणि यात आपण जर बघितलं तर दुर्दैवानं एकाचा मृत्यू आणि 13 जण जखमी झालेले आहे. याबाबतची अधिक माहिती जी आहे ती आमचे तिथले स्थानिक प्रतिनिधी देविदास गावकर यांना आम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत. त्यांच्याकडनं देखील अधिक माहिती जी आहे ती आम्हाला याबाबतची मिळणार आहे. आता हे टेम्पो ट्रॅव्हलरमधून येणारे लोक कोण होते, एक कुटुंब होतं का, ते सहलीसाठी गोव्यात येत होते का, याबाबतची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण तुर्तास सध्याच्या घडीची ही महत्त्वाची अशी बातमी आहे. आम्ही आत्ता आहोत चोल्ला घाटात आणि चोल्ला घाटात सुमारे 2-2.5 तासापूर्वी हा अपघात घडलेला आहे. अपघात आहे तो सेल्फ ॲक्सिडेंट आहे. जी टेम्पो ट्रॅव्हलर आहे ती कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने येत होती. ही 18 ते 19 सीटर गाडी आहे आणि याच्यातले सुमारे 13 पर्यटक आहेत ते जखमी आहेत. आणि सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हा ॲक्सिडेंट अपघात घडला त्याच्यानंतर जेव्हा 108 येऊन जेव्हा या पर्यटकांना घेऊन जात असताना सुमारे वाटेत एकाचा मृत्यू झाले आहेत, अशी एक दुःखद एक बातमी समजलेली आहे. ह्या अपघातामुळे समजतं की हा सेल्फ ॲक्सिडेंट आहे. या वळणावर हा अपघात घडलेला आहे. काँग्रेसने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर अभ्यास करण्यासाठी आमदार मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामतांना 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सभापती रमेश तवडकरांनी दिली आहे. दरम्यान हा निर्णय कुठेही पक्षपाती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
this disqualification petition has been filed by Amit Patkar against Michael Lobo and Mr. Digambar Kamath. So I have appeared for both the respondents. ओके सो कितें जालें सर हियरींग आयज म्हणजे कितें ना आमकां फक्त नोटीस आयिल्ली की देर इज अ हियरींग टुडे, हां but we were not given copy of the petition or the annexures. ओके In terms of the rules, the notice should be accompanied by way of petition and the annexures. So we informed the speaker that आमकां copy मेळूना म्हणून. हां Then the speaker has given us the copy of the petition. This is what I got today. हां So I have sought time to file a reply. I will file a reply within 30 days. 30 days time has been granted to file a reply. हां सो आतां 30 दिसांनी परत आसा We will file a reply to this Okay. petition. ओके आफ्टर 30 विदीन 30 Within डेज 30 days. So I represent Mr. Amit Patkar, the DPCC president. This was a petition which was filed against two of their MLAs on the ground that they had orchestrated or they were attempting to orchestrate defection. And according to us, by their conduct, they had given up their membership of their party. And therefore, we had filed this in month of July. Notices were issued to the other party, and other party was present today. They sought time to file their response, which has been granted, and the further date will be communicated in due course. Pointed out to the speaker that while conducting these proceedings, the honorable speaker should take into consideration the judgment of the Supreme Court, which says that the outer limit to decide the disqualification petition is 3 months. Therefore, adherence to that judgment is required, and while fixing the date and while granting the time, that may be taken into consideration, and we should proceed further to ensure that we adhere to that timeline. So now they have been given time to file the reply. The next date will be communicated in due. No, it is of much relevance because if we succeed in this disqualification petition, तुमकां जशें खबर आसा the disqualification will be from the date we have filed it. So that disqualification will be incurred from the earlier date, and this was earlier in time. So that it may have some consequences, even to the subsequent so-called merger which is claimed by them. So therefore, this will have to be decided on its merit, because it will have some relevance even to the subsequent defection which has taken. Next date communicate करूना थावना, they will communicate us in due course. कर आणि जे पेटिशन फाटल्या जुलय म्हयन्यात दिल्लें त्या संदर्भांत आज पयल्याच फावटी आमी त्या पेटिशनाचें हियरींग सुरवात केल्ली. आज पेटिशनरान जे तांचे कंटेंट दिल्लो तो आज आमी सर्व केल्लो आसा, आनी त्या नंतर ताणें ताजेर एक 30 दिसांचो पिरियड मागलेलो आसा रिप्लाय करपा खातीर. आणि त्यामुळे बाकीच्या दोन्ही सायडीन आपल्याला बाजू ताणें मांडल्यो, आनी त्यामुळे 30 दिसांची तांकां पिरियड आसा न्ही तो ग्रांट केल्लो आसा, आनी त्या नंतर ते फुडली हें आसा न्ही विशय तो सुरू जातलो. रिप्लाय येयलो की फुडली डेट फुडली डेट सो विदीन 30 डेज तांकां आतां तुमकां रिप्लाय दिवपाक जाय न्हू सर? ताणें 30 दीस मागून घेतले आसा. हां, तुमी allow केला? आमी तांकां अलाव केल्लो आसा. फुडले हियरींग नव्या वर्साक पडटलें. फुडल्या वर्सा फुडले हियरींग जे आसा न्ही फुडल्या वर्साक म्हणजे 2003. सो आयज तुमी तांकां सर कितें म्हणजे पेटिशनरान कितें हें केल्लें तें तुमी तांकां डॉक्युमेंट बी दिले? हय सगळे डॉक्युमेंट्स आसा तांकां पेटिशन जे Petition copy दिली. पेटिशन कॉपी आसा न्ही तांकां सबमीट केल्लें आसा, हय. आनी त्या सबमीट केल्या नंतर ताणें 30 दिसांचो पिरियड ताणें मागून घेतलो आसा. हां सर भायर ते म्हणपाक लागले की आमकां पेटिशन कॉपी बीन कांय मेळूंक नासली अशें म्हणटाले ते. सो केन्ना आतां एडवोकेट जे आसा हियरिंगाचे पयलीं मेळूंक ना. हां रिंगाय पयलीं दिवं ना, पूण आज तांकां सबमीट केलें दिलें आमी. आनी तेंच्यांनी एक हें घेतलं काँग्रेसीन खंयचे तरी ते सुप्रीम कोर्ट एक जजमेंट कोर्ट करता 3 म्हयन्या भितर असली हियरिंगां कंप्लीट करपाक जाय. विदीन 90 डेज. हांगा कशें आसा वेगळ्या पद्दतीन आपल्या विशय जे कोर्ट करता आनी सांगतात, पण एज अ एक स्पिकर म्हणून जो आसा न्ही म्हजें कांय हें आसा न्ही प्रायोरिटी आसा की त्या वेळाचेर की आमी फुडली जी आसा हियरिंगा डिस्कशन जातलें, आनी त्यामुळे हें पेटिशन फुडें वतलें आतां. आनी तुमच्या मुखार आनी 3 पेटिशनां जे डिफेक्ट जाले उपरांत एक गिरीशान घातले काँग्रेसीन आनी एक इंडिविज्युअल तेजेर तुमी ताजे आमी मातशे अभ्यास करून जे आसा न्ही ते फुडली दिसांक केन्ना तरी तांचें पेटिशन सुरवात करता. तांकां नोटीस नोटीस इश्यू जाता. मुरगाव बंदरातून कोळसा आणि बॉक्साईटची होणारी वाहतूक शहरातून न करता शहराबाहेरून करावी अशी मागणी करत वास्कोतील स्थानिकांनी MPT बाहेर जमाव केला होता. दरम्यान शहरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण होते, त्यामुळे शहरातून कोळसा वाहतूक होऊ देणार नाही असं वक्तव्य करत आमदार दाजी साळकरांनी स्थानिकांना पाठिंबा दिलाय. ते नेमके काय म्हणालेत पाहूयात. मुरगाव बंदरातून कोळसा आणि बॉक्साईटची वाहतूक होत असल्यानं प्रदूषण होतंय. त्यामुळे शहरी भागातून संबंधित वाहतूक बंद करून
ती वाहतूक नवीन रस्त्याने वळवावी अशी मागणी करत स्थानिकांनी मुरगाव बंदराच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी ठाण मांडलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील ठेवला होता. दरम्यान उड्डाणपुलाच्या एका फाट्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये. त्यामुळे मोरगाव बंदरातील वाहतूक शहरी भागातूनच होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र मोरगाव बंदराची वाहतूक सडा बायणा उड्डाणपूल वरुणपुरी मार्गाने व्हावी अशी सूचना स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण होतंय. त्यामुळे शहरातून कोळसा वाहतूक होऊ देणार नाही असं वक्तव्य करत आमदार दाजी साळकरांनी स्थानिकांना पाठिंबा दिलाय. पहिले म्हणजे मत स्पष्ट केला आणि आतांय तुमकां सांगता कित्याक सिटीनसून आमकां पोल्युशन नाका. आमी हाज्या खातीर पयलींय झगडटाले तो बेगीन जावचो ब्रिज म्हणजे भायलो ताज्या खातीर पसून आमी कितलेशेच प्रोटेस्ट केले आनी खंय तरी आज तो ब्रिज रेडी आसा. सो म्हाका कळना तेवटेंतल्यान MPT तेवटेंतल्यान कित्याक वचना ती. हांव काल ऑनरेबल CM कडेन उलयलां. CM आज 2 दीस ना. CMन सांगलां मंडे ट्युजडे येवन हाजेर तोडगो काडटा म्हणून. पूण आमचें हें क्लियर आसा की पोल्युशन जावपा येना. आमी बाकीचे कांय हाजेर हें नासतना आज काल तुवें पळयलें कितें स्पिलेज जाता ताजी ताडपत्री सारकी नासता. सो हे सगळे त्रास हे सिटींतल्या लोकांक आमच्या वास्कोकारांक जाता, फुडें दाबोलेय जातले, मुरगांवकारांकूय जाता. सो तांणी एजिटेशन केलां तें हांव रॉंग कांय म्हणना, तातूंत चूक कांय ना, बरेंच एजिटेशन आसा आनी त्या खातीर ऑथॉरिटीज ज्यो आसा तांणीय काळजी घेवपाक जाय की ती स्पिलेज जावपा ना. ऑथॉरिटीनूय आमचे कडेन हाडनी बाबा स्पिलेज कशी जावची ना ती आमकां दाखोवनी. स्पिलेज जायनासतना ट्रक कशे वतात हें सगळें दाखयलें जाल्यार आनी वयल्यान ब्रिज आसा आतां भायल्यान ऑटोमॅटीक थंयच्यान भायल्या भायर तांकां वचपाक तो ब्रिज बांदिल्लोच तांच्या खातीर आसा. सो ते कित्याक यूज करना म्हाकाय अजून समजना. सिटींतल्यान येवपाची तांकां खरी गरजूच ना आनी आमी बी अलाव करपाना कित्याक हांगा एक्सिडंट बी पयल्या रस्ते धाकटे आसा. ट्रॅफीक आमच्याच लोकल पॉप्युलेशनाचे इतलें वाडलां. तातूंत भितर एक ट्रक गेले जाल्यार आनी अपघात जालो जाल्यार आनी जीव गेलो जाल्यार आमकां सद्या तें परवडपाचें ना. म्हणजे पोर्ट ऑथॉरिटीजांकूय सांगलां पळय दोनूय गोश्टी तुमकां मेळूंक शकना. तुमकां वॉकिंगूय जाय बरें आनी एक्सिडंटूय जावपाना अशें जावंक शकना. तो हायवे जो हें आसा ताचे वयल्यान एकदां फास्ट ट्रक्स वता आनी आतां ती हो कार्गो सपोज स्टार्ट जालो जाल्यार आनी वेगान वतले. सो तो ब्रिज वॉकिंगा खातीर न्हीच. सो हांव सगळ्या वास्कोकारां कडेन रिक्वेस्ट करता की त्या ब्रिजार वॉकिंग करचें न्ही. फाल्यां खंय तरी अपघात जालो म्हणजे एका टायमार प्रॅक्टिकली हांव एक दीस हांव पसून गेलो पूण तो ट्रक ज्या वेगान येता तो पळयतकूच हांवें वचपाचें थंय बंद केलो. सो आपणें आपली काळजी घेवपाक जाय. सो पब्लिकानूय आपली काळजी घेवन थंय वचपाक जायना. आमदारांची गाडी वगळता अन्य गाडीवर विधानसभेचे स्टिकर लावणं बेकायदेशीर आहे. ज्यांनी बेकायदेशीर स्टिकर लावले त्यांची चौकशी करून कारवाई करणार असे वक्तव्य सभापती रमेश तवडकरांनी केलंय. दरम्यान आमदारांचे नातेवाईकही आपल्या गाडीवर स्टिकर लावू शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जो आयरिश रिसन जो विषय केला त्या संदर्भातली ती गाडी किंवा ताचे नंबर बाकी सगळं म्हाकाय ताजें हें पावलां. हांवें म्हणजे आज सेक्रेटरीक आफून हाडून आसा न्ही त्या संदर्भात ते आमी सिरियसली एक्शन घेवपाची गरज आसा. म्हणजे ज्या तरेन अशे तरेचे एक प्रकारचे गैरवर्तन अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा हें जावपाक जायना. म्हणजे आमदाराचो अधिकार आसा तो मिसयूज जाता तो बरोबर न्ही. म्हणजे आत्तां आमी हो विशय आसा न्ही इमिडिएट जो आसा न्ही बिजनेस एडवायजरी कमिटी समोर जो आसा दवरतले की आमकां फुडले पास जे रिलीज करपाक जाय ते कशे रिलीज करपाक जाय. म्हणजे आज ज्यो गोश्टी घडल्यो की आनी ताचो परिणाम जो आसा न्ही तो सोसायटी मध्ये बरो वचना. म्हणजे ज्या तरेन जे लोक अशे मिसयूज करून ते वागतात आनी निश्चितपणे जे आसा न्ही की ताका नोटीस काडून ताका आफोवन हाडून जे आसा न्ही ताजी रिसर्च जे आसा न्ही चवकशी जातली आनी ताजे थरली असो मिसयूज जावचो न्ही हाजे कडेन आमी काळजी घेतली. जेणी गाडयांचेर मारले ते गाडयेकाराक आपूण गाडी आफोवन हाडटली. ताका खंयच्यान मेळ्ळो कसो जालो तो स्पिकर खंयच्यान आपण ताका कसो मेळ्ळो तो तर पळयत पडटलो. म्हणजे म्हज्या ऑफिसाचो मनीस रेस्पॉन्सिबल आसा किंवा एखादो आमदार रेस्पॉन्सिबल आसा हाजी चवकशी जावची. सिरियसली पळयता सिरियसली पळयता. फुडले जे इश्यू जातले म्हणटा तेजे नांवां बी येवपाक शकता कारण ते खंयच्या आमदारान इश्यू केला न्ही तेच पळयता म्हणजे कशें करपाक येता काय करपाक जाय कशें मिसयूज जावचो न्ही हाजी काळजी आमी सगळ्यांनीच घेवपाची गरज आसा. पोन्ने जे इश्यू केल्ले आनी जे वापरतात ते विड्रॉ करपाक शकता तुमी म्हणजे ते सगळे स्क्रॅप करा आनी आतां नवे आत्तां आमी बिजनेस एडवायजरी कमिटी समोर जो आसा न्ही विशय आमी दवरता आनी बाबा हे कशे मिसयूज जाले म्हणजे आमचो ऑफिसाचो मनीस रेस्पॉन्सिबल आसा काय आमदार रेस्पॉन्सिबल आसा हें पळयत पडटलें. आमदार रेस्पॉन्सिबल आसा तर ताका
ताका सांगचें पडटलें की अशा तरेचे गैरवर्तन किंवा मिसयूज जो आसा न्ही तो हाजे फुडें चलचो ना म्हणून सांगचें पडटलें. हय सर सध्या न्ही म्हणजे काल जशें आयरिशान दाखयलें तशें खुबश्यो गाडयो आहा ज्यो स्टिकर मारून सध्या भोंवता ऑन रोड सो तेंचेर तुमी इमिजिएट म्हाका दिसता न्ही जर तुमी तुमच्या निदर्शन आयलें जाता आतां काल म्हजें निदर्शन आयली तेन्ना हांव इमिडिएट म्हज्या सेक्रेटरी समोर ताजेर एक्शन घेवपा संदर्भात आमी प्रोसेस सुरवात केल्ली आसा. जर अजुनूय कोण आसा जर तुमी आमकां सांगात तुमी निदर्शन आसात निदर्शन हाडून दियात. लावंक मेळटा न्ही सर कायद्यान फक्त आमदाराच्या काळ गेलो तेचे रिलेटीव चेडो चेडू तेंचे सुद्दां ना कोणाकूच लावंक मेळना. फॅमिली मेंबर सुद्दां लावन भोंवपाक शकना. ना ओके. आनी सर एका आमदाराक तुमी कितले स्टिकर दितात अशें न्ही कशें जाता ताजे हाजे पयलीं कितें आशिल्लें की आमदाराची गाडी कितली आसा ताजे कांय जे रिक्वेस्ट करताले की आपूण गाडी वापरता ती वापरता एखादे 2-3 सुद्दां ते रिलीज करता म्हणजे माहिती पण आतां ताका खंय तरी रेस्ट्रिक्शन घालचें पडटलें तुमकां. म्हणजे एका आमदाराक एकूच स्टिकर म्हणजे तूं खंयच्या एका गाडयेक लाय तुज्या रेस्ट्रिक्शन घालचें पडटलें मग ते ह्या संदर्भात जालें तर मिसयूज जावचो न्ही हाची खातीर काळजी आमकां घेवची पडटली. गुरुवारी कुळे येथे चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय. चोरीचा प्रकार CCTVत कैद झालाय. नेमकी कशी झाली चोरी पाहूयात. मागील काही दिवसांपासून राज्यात गैरकृत्यांना ऊत आलाय. राज्यात चोरीमारी मोठ्या प्रमाणात होतीये. गुरुवारी कुळे येथे चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय. चोरांनी कुळे बाजारातील 5 दुकानं फोडून रोख रकमेसह वस्तू लंपास केल्या आहेत. दरम्यान या चोरीचा प्रकार CCTVत कैद झालाय. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. सकाळीं हांव येवन पळयत जाल्यार हांगासर बोवाळ सगळो दुकानवाल्यांचो चोरयले म्हणून भितर वचून पळयलें जाल्यार म्हाजी कॅश बीश पयले चिल्लर सगळी घेवन गेला. आनी ती हांवें सोऱ्याच्या गाडयेक लागून काल ब्रेस्तार गाडी येता म्हणून दवरिल्ली फोंडेच्यान सोरो येता म्हणून कॅश दवरिल्ली त्यो येयलो ना कारणान ती उरली आनी ती राती तेंच्या हातान मेळ्ळी आनी चिल्लर बिल्लर अशें म्हणून 5-6 हजार आसतले 20 हजार सारके कॅश मेजून दवरले बाकीचे मेजून आशिल्ले ते बारीक चिल्लर 5-10-20 25 ते 30 हजार आसतले एक्झॅक्ट आंकडो ना. राती हांवें काय मेजूना कितें ब्रेस्तारा लागून हांव बेगीन बंद करून गेलो 9-10 सुमार असो नाल्यार लेटच वयता हांव सगळेचे वेस्ता आनी वता. चोर खंयच्यान येयले शटर? चोर वयल्यान शटर बिटर कांय फोडूं ना कांय ना. वयल्यान नळे काडले नळे काडून भितरल्यान तसो वयल्यान येयले. दुकान 4-5 फोडले. वयल्यान कळटा सगळे नळे काडल्या कोणाक देंवपा मेळटा थंयच देंवल्या ते. पळोवपाक गेल्यार तुमचें दुकान मेन बाजारान आसा आनी रातचे वेळार हांगा पुलीस असतात सो कितें सांगपा पुलिसांनी म्हणजे पुलिसांनी सारकें वॉच दवरपाचें आनी कितें आतां ते आशिल्ले काय नाशिल्ले आमकां कांय खबर ना. पेट्रोलिंग आसता ते केन्ना आमी बंद करप पयल्या थंय आसता केन्ना आमी रातचे येता तेन्ना आसता थंय कळ्ळें थंय 4 रस्त्याचेर. पूण आतां हे फाटल्यांतल्यान येयले तर कशें कितें करतले. पूण पुलिसान आतां खूब हें जालें न्ही आनी पयलीं जाल्ल्यो 2-4 चोरी आजून कांय जावं. कुळे बाजारात काल रात्री चोरी होऊन चोरट्यांनी 5 दुकाने फोडली. 5 दुकानातून त्यांना जवळपास 25 हजाराची एका दुकानातून रोकड मिळाली व बाकीची दुकाने मिळून जवळपास 50 हजाराची रोकड त्यांच्यानी लंपास केली. तसेच चोरट्यांनी छप्परावरचे नळे काढून दुकानामध्ये प्रवेश केला व प्रत्येक दुकानामध्ये फिरून जवळपास त्यांनी 7 ते 8 दुकानामध्ये फिरून काय हाती लागतं का पाहिलं. तसेच आतापर्यंत पोलीस स्थानकावर 2 व्यापाऱ्यांनी तक्रार नोंदविली आहे.
कुळे भागात वारंवार होणाऱ्या चोऱ्यामुळे गावातील नागरिक इथे त्रस्त झालेले आहेत. तसेच मागील गेल्या 3 महिन्यापूर्वी इकडे आणखीन 2 घरे फोडली होती, त्याचाही अजून तपास लागलेला नाही. आणि कुळे बाजार हा कुळे पोलीस स्थानकापासून फक्त 200 मीटर अंतरावर असूनसुद्धा अशी ही चोरी होऊन 5 दुकाने फोडल्याप्रकरणी गावात लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच व्यापारी संघटनेमध्ये तीव्र नाराजी व संताप पसरलेला आहे. गोवन वार्तालासाठी दारबंदड्याहून दामोदर शिरोडकर. पर्यटकांना वेठीस धरल्यास महागात पडणार असून मुजोर टॅक्सी व्यावसायिकांमुळे राज्याची बदनामी होते, असे वक्तव्य पर्यटन मंत्री रोहन खवटेसह आमदार दाजी साळकर यांनी केलंय. दरम्यान वास्को येथे अमेरिकन पर्यटकांची झालेल्या छळणुकीचा त्यांनी निषेध केला आहे. The first issue which was discussed was what happened yesterday. तुमच्याकडे क्वेश्चन असताना पयलींच सांगता. काल वास्कोचो इन्सिडेंट जालो वा एब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल. टॅक्सीवाले एक वाटेन आमी जेन्ना एग्रिगेटर हाडटा म्हणटा आमी सारके आसा, जाल्यार काल वास्को कितें जालें ह्याच टॅक्सीवाल्यांनी सांगपाची गरज आसा. इट इज नॉट एक्सेप्टेबल एट ऑल that somebody will play with the tourism of Goa. As I lay my apologies to the people who suffered, I share my regrets that these people who have acted will not be spared if they do it again. ह्या फाटी आम्ही पोलिसांकडे उलोवन वी हॅव एन्श्युअर्ड कोणे थापट मारला कितें मारला सीएमान क्लियर डायरेक्शन दिल्या एक्शन घे म्हणून. आणि असले समज गजाल्यो जातल्यो जाल्यार दिस इज नॉट एब्सोल्युटली एक्सेप्टेबल. एज फार एज एमपीटी इज कन्सर्न वी आर गोईंग अहेड विथ अ काउंटर देर. क्यू सिस्टम विल बी पुट अप ओवर देर. जो टुरिस्ट येतलो त्या टुरिस्टाक कितें एक्सपिरियन्स जाय इन टर्म्स ऑफ दे प्री बूक करतात, हांगा येवन बुकींग करनात. ते थंय टूर करता तेन्ना प्री बूक करता. सो तांणी समज बाय कार घेतला काय बाय ऑप्शन बाय बस घेतल्या, इट इज अ प्रोरोगेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर टुरिस्ट टू डिसायड. हांव जेन्ना खंय भायर वता भोंवपाक हांव डिसायड करतलो काय तो डिसायड करतलो हांवें कशें भोंवपाचें काय म्हणून. सो सिमिलरली वी नीड टू गिव दॅट. We expect more coordination between tourism department and police. The same has been discussed with the chief minister. Bosco George has been instrumental in telling how the plan is going to be ahead and how we look at it. We will ensure that these type of activities don't take place. मुख्यमंत्र्यान सांगला हे परत जावचे ना. He has promised the industry की हे परत जावंक दिवचो ना. He has given very clear indications and instructions to the police department on acting on this type of mishandling of tourists. So whether it was MPT or whether it is anywhere else, these type of things will not be taken ahead. कित्याक शेवटी टुरिजम वाट लागता. हे कोण दिसावड्याचे पळयतात आनी लॉंग टर्म टुरिजम पळयना जाल्यार गोंय विल सफर बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ पीपल हू गेट अ रॉंग नेम. काल तांणी जो इन्सिडंट केला हॅज रिपल्ड व्हेरी बॅडली फॉर अस थ्रू आउट द वर्ल्ड. म्हणून तुका हांव सांगता एज वी ले आवर एपोलॉजीज टू द पीपल हू सफर्ड ऑन बिहाफ ऑफ दीस मिसक्रियंट्स हू एक्टेड. ते पळय टुरिस्ट हे आमकां देवा समान, आमी अतिथी देवो भव म्हणटा आनी तांची काळजी घेवप आज आमकां खूब गरजेचें. आज आमी गोंयांत पळयला की कोविडा मागीर मायनींग आतां सुरू जाला, पूण ह्यो मायनींग टुरिजम ह्यो आमच्यो रेव्हेन्यू अर्निंग एक्टिविटीज हाजेर सगळे गोंयकार आमचे पोट भरता. आनी तांकां सपोज आमी अशी वागणूक केली जाल्यार देशान भर आमची रॉंग इमेज वता. म्हाका काल पसून कळून आयला की ही मॅसेज सगळ्या कडेन चुकीची गेल्या म्हणून. सो हांव सगळ्यां कडेन तांचे कडेन टॅक्सीवाल्यां कडेन अपील करता की ते आमचे टुरिस्ट आसा ते आमचे देवा भशेन, म्हणजे ते आमकां खंय तरी आमचें पोट चलयतात. सो तांकां खंय तरी अशें वागणूक मेळपा जायना. तांकां वयल्यान चड बरी वागणूक दिवन आनी टुरिस्ट येता अशें आमी एक एग्जाम्पल सेट करपाक जाय. जो कल का इंसिडेंट था दैट वाज वेरी अनफॉर्चुनेट. जो मेरी प्रिलिमिनरी इंक्वायरी है जिसमें हम कंडक्ट कर रहे हैं और सभी स्टेक होल्डर से जो हमने बात की उसमें ये पता लग रहा है कि देयर वाज सम सॉर्ट ऑफ मिसकम्युनिकेशन विद द टैक्सी ऑपरेटर्स एज वेल एज द टूर ऑपरेटर्स. अगर उनको वैलिड एडवांस बताया होता तो दिस वुड हैव नॉट अराइव्ड. बट एनी हाउ गिवन ऑल दीज आई वुड से एक्सक्यूजेज, किसी भी टूरिस्ट का हैरेसमेंट गोवा पुलिस बर्दाश्त नहीं करेगी. इट शुड गो वेरी स्ट्रेट एंड क्लियर. आपकी कम्युनिकेशन है नहीं है, टैक्सी वाला है नहीं है, टूर वाला है नहीं है, कोई भी टूरिस्ट अगर गोवा आ रहा है, गोवा इज नॉट जस्ट अ टूरिस्ट स्टेट, इट इज अ टूरिस्ट फ्रेंडली स्टेट और वो इमेज हमें कायम करनी ही है. तो irrespective of whatever the reasons are, whatever XYZ excuses which they had to make, we will ensure कि Goa is safe for tourists, is a good destination and I would welcome and Goa should be welcomed by tourists at all cost. इन सबको हमने ये भी समझाया है कि आप इन टूरिस्ट की वजह से एग्जिस्ट कर रहे हैं. अगर वो नहीं आएंगे तो ना तो आपका टैक्सी का काम चलेगा ना आपका टूर्स का काम चलेगा. आई जस्ट मेक देम रियलाइज वेरी क्लियर इन ब्लैक एंड व्हाइट. ठीक है. इसके अलावा हमने कुछ चीज़ें हैं जो हमने
आगे जो ऑपरेशंस होंगे उसके लिए हमने स्ट्रीमलाइन करी है। इसमें सबसे पहला तो जो एमपीटी के जो ट्रांसपोर्ट मैनेजर होते हैं, ये ऑलवेज कॉल्स अप अ मीटिंग, तो उसमें लोकल एडमिनिस्ट्रेशन और हमारे एसडीपीओ ही वुड बी इन्वॉल्व इन दैट मीटिंग, सो दैट वी आर वेल अवेयर इन एडवांस कि क्या शेड्यूल रहेगा, कौन सी शिप आ रही है, कौन से उसमें पैसेंजर्स रहेंगे। उसके अलावा हमने ये जो बिजनेस इंटरेस्ट रहता है लोगों का, ऑब्वियसली अगर कोई टूरिस्ट आता है तो ही स्पेंड्स अ लॉट, इवन टैक्सीज वाले हैं उनका भी घर चलता है, उनका भी बिजनेस स्टेक्स है, टूर ऑपरेटर्स हैं उनका भी बिजनेस स्टेक्स है, तो उनके बिजनेसेस का ध्यान भी रखा जाएगा, बट नॉट एट द कॉस्ट ऑफ हैरेसमेंट ऑफ द टूरिस्ट। दैट शुड बी नॉट एट द कॉस्ट ऑफ हैरेसमेंट ऑफ द टूरिस्ट। दैट शुड बी मेड वेरी क्लियर बाय योर चैनल to everyone that interest, whatever interest is there, it will not be at the cost of harassment of any tourist. इसके अलावा हमने और इसमें मैकेनिज्म निकाला है, अभी एक हमने ऑर्डर भी इशू किया है जिसमें कोई भी डिस्ट्रेस कॉल, एनी डिस्ट्रेस कॉल विच इज मेड बाय अ टूरिस्ट, वेदर इज अ डोमेस्टिक टूरिस्ट और एन इंटरनेशनल टूरिस्ट, it will be attended by an officer not below the rank of PSI. And if the PSI is not available, the PI will visit the spot and he will rectify and solve the problem or take it to a logical conclusion. So that would be done. I have issued an order that would be circulated to you. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.